नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. पल्स पोलिओ मोहिमेच्या पहिल्या सत्राचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ. महाबळेश्वरच्या पोटी भ्रष्टाचाराच्या गाळात नगराध्यक्ष, मुख्य अधिकारी, नगरसेवकांच्या अचानक भेटीनंतर परिसरात खळबळ. सांगलीजवळील हरिपूर गावामध्ये रंगला रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचा थरार. 3 किलोमीटरचा थरार केवळ 4 मिनिटे 33 सेकंदात केला पार. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांची सपत्नीक लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर यांच्या निवासस्थानी भेट. कॅशलेसच्या दिशेने सातारा एसटीचे पाऊल, स्वाईप मशीनचा होणार वापर. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते वाढले गेले, रावसाहेब दानवे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जनजागरण मोहिमेचा कार्यक्रम संपन्न. बातमीपत्र सविस्तर. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या पहिल्या सत्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र नागठाणे येथे बालकांना डोस पाजून करण्यात आला. यावेळी मुख्य कार्य अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, आरोग्य विभागाचे सहसंचालक आर.सी. चौगुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीकांत बोई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विनीत फाळके, माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर सचिन पाटील आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा अधिकारी श्री मुदगल म्हणाले, सर्व आरोग्यांच्या मोहिमेमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम ही सर्वात यशस्वी मोहीम आहे. या मोहिमेमुळे भारतातून पोलिओ आजाराचे संपूर्ण उच्चाटन होणार असून त्यासाठी 5 वर्षाच्या आतील बालकांना पोलिओचे डोस पाजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. चुकून एखादा बालकास पोलिओ डोस देणे राहिले असल्यास त्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी डोस पाजून घ्यावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. या मोहिमेच्या अनुषंगाने 2,65,114 बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहे. यासाठी 2,449 बूथची स्थापना करण्यात आली आहे. त्याचसोबत एकूण 134 ट्रेंजिंग बूथ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, टेलिफोन नाके व 171 मोबाईल बूथ, वीटभट्ट्या, बांधकामावरील कामगार, ऊसतोड इत्यादी या सर्व ठिकाणी पल्स पोलिओचे डोस देण्यात आले असून त्यासाठी 6,036 कर्मचारी काम करीत आहेत. महाबळेश्वर येथील वेण्णा लेकच्या बोट क्लब मधील गैरव्यवहारांची माहिती मिळताच नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्य अधिकारी आशा राऊत व नगरसेवक कुमार शिंदे यांनी सर्जिकल स्ट्राईक करत बोट क्लबला अचानक भेट दिली. नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांनी दिलेली माहिती अशी की महाबळेश्वर पालिकेचे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन म्हणून वेण्णा लेक बोट क्लबकडे पाहिले जाते. वेण्णा बोट क्लब सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण खाऊ गल्लीसाठी मोक्याचे असल्याने येथे नेमणूक मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये चढाओढ लागते. येथील गैरव्यवहार अनेक वेळा उघडकीस येऊनही कारवाई शून्य झाल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात होता. मात्र प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नव्हती. अहमदाबाद येथील एका पर्यटकाने या संदर्भात नगराध्यक्षांकडे तक्रार केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली. नगराध्यक्ष शिंदे, मुख्य अधिकारी राऊत, नगरसेवक कुमार शिंदे यांनी शनिवारी बोट क्लब अचानक भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गर्दीच्या वेळी सायंकाळी 7:30च्या वेळा ही मंडळी बोट क्लबवर पोहोचली. नगराध्यक्षांनी बुकिंग काउंटर तर मुख्य अधिकाऱ्यांनी रिफंड काउंटरचा ताबा घेतला. नगरसेवक शिंदे यांनी जेटीवर लक्ष ठेवले. बोट क्लबवर छापा पडल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली. 8 वाजता क्लब बंद झाल्यानंतर सर्व व्यवहारांची तपासणी केली असता कर्मचारी, बोटमन यांची हजेरी पत्रक व कामकाजाची नोंदणीची तपासणी केली असता मोठी तफावत आढळली. रिक्षाच्या शर्यतीचा थरार सांगलीतील हरिपूर या ठिकाणी सांगलीकरांना अनुभवायला मिळाला. या स्पर्धेमध्ये एका रिक्षा चालकाने 3 किलोमीटरचे अंतर केवळ 4 मिनिटे 33 सेकंदात पार करत विजेतेपद पटकावले. सांगली नजीकच्या हरिपूर गावात संगमेश्वर नाताळ यात्रेनिमित्त रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचे आयोजन केले होते. यासाठी सांगली जिल्ह्यातून सुमारे 20 रिक्षा स्पर्धकांनी या रिव्हर्स रिक्षा स्पर्धेत सहभाग घेतला होता.
रिव्हर्स रिक्षा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या रिक्षाची वेगळ्या पद्धतीने मॉडिफाय करण्यात आले होते। कमीत कमी वेळात अवघड वळणे आणि तेही गल्ली बोळातून रिव्हर्स रिक्षा पळवून ही स्पर्धा जिंकण्याचे आवाहन होते। सुमारे 80च्या स्पीडने या रिक्षा उलट्या दिशेने धावत होत्या। अत्यंत थरारक अशा या स्पर्धा पाहताना उपस्थितांच्या अंगावर यावेळी शहारे उभे राहिले होते। अत्यंत कटीतटीच्या या थरारक स्पर्धेत विनोद सौदी या सांगलीच्या रिक्षा चालकाने अवघड वळणाचे 3 किलोमीटरचे अंतर फक्त 4 मिनिट 33 सेकंदामध्ये पार करून विजेतेपद पटकावले। अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी सपत्नीक लोकवृत्तवाहिनीचे संपादक सुजित आंबेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली। या प्रसंगी श्री व सौ जाधव यांचे स्वागत सौ अमिता आंबेकर यांनी केले। कोल्हापूरला आपल्या खासगी कामानिमित्त श्री व सौ विठ्ठल जाधव हे जात असताना साताऱ्यात त्यांनी लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली। या प्रसंगी जाधव साहेबांनी साताऱ्यातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। नुकतीच विठ्ठल जाधव साहेबांच्या पुढाकाराने 26 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस मित्र ही अभिनव संकल्पना सुरू केली। याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली। समाजामध्ये असे अनेक माणसं असतात जी आपल्या कार्यकर्तृत्वाचा आपल्या वेगळ्या पद्धतीने ठसा उमटवतात। असंच एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल जाधव सर। आपल्या सर्व सातारकरांना सुपरिचित आहे। त्यांनी आपल्या साताऱ्यामध्ये पोलीस अधीक्षकाचा कार्यभार अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडला होता। आता सध्या ते अमरावती विभागाचे IG आहेत आणि तिथंही आपल्या कार्याचा वेगळ्या पद्धतीने ठसा उमटवत आहेत। परंतु समाजाला आपण काहीतरी देणं लागतो। समाजाशी नाळ आपली वेगळी पद्धतीने जोडलेली आहे। हे कायम त्यांच्या कर्तृत्वातून त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि अशीच एक वेगळी संकल्पना साहेबांनी चालू केली आहे ती म्हणजे महाराष्ट्र पोलीस मित्र परिवाराची। आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधले जे पोलीस मित्र आहेत त्यांची एक संघटन त्यांनी सुरुवात केलेली। आता 26 जानेवारीला त्यांची सुरुवात झालेली आहे। आपल्या समोर आज दस्तूरखुद्द विठ्ठल जाधव सर आहेत। मी त्यांचं लोकवृत्तवाहिनीमध्ये सर आपलं स्वागत करतो। आणि कसं सुचलं? सर्वप्रथम लोकवृत्तच्या माध्यमातून आणि माझे मित्र बंधू सुजित आंबेकरजी यांचं मी आभार मानतो। या निमित्तानं सातारा शहरवासी आणि सातारा जिल्हावासियांची पुन्हा एकदा चॅनलच्या माध्यमातून भेटीचा योग घडवून आणला त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व जनतेला। आणि ईश्वराजवळ मनापासून प्रार्थना करतो की या जिल्ह्याचं शांतता सलोखा आणि प्रगती कायम राहावी। पोलीस मित्र ही संकल्पना शासनाचीच आहे। खरं पाहिलं तर जेव्हा पोलिसांची कमतरता होती काही महत्त्वाच्या बंदोबस्ताच्या काळाला त्यावेळेला यापूर्वी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक राहिलेले शिवानंद साहेबांनी कराड भेटीमध्ये जनतेचा सहभाग घ्यायला सांगितलं आणि खऱ्या अर्थानं छात्र पोलीस मित्राचं जन्म या सातारा शहरात आणि जिल्ह्यात झाला। आणि याच छात्रमित्र पोलीस योजनेमधून प्रेरणा घेऊन मग नंतर नांदेड मुंबई येथे कार्यरत असताना थोडंसं व्यापक स्वरूपामध्ये पोलीस मित्र योजना ही सुरू केली ज्यामध्ये बाल पोलीस मित्र, युवा पोलीस मित्र, छात्र पोलीस मित्र, वाहतूक पोलीस मित्र आणि नंतर मग अमरावती परिक्षेत्रामध्ये असताना अमरावती परिक्षेत्र हा राज्यामध्ये सर्वात संवेदनशील असं परिक्षेत्र समजला जातो ज्यामध्ये अमरावती ग्रामीण त्याच्यामध्ये अंजनगाव सुर्जी असेल, परतवाडा असेल, अचलपूर आहे, अकोल्यामध्ये अकोला अकोट आहे, बुलढाण्यामध्ये बुलढाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर जिथं मागे आता तणाव निर्माण झाला होता आणि वाशिमसारखा छोटा जिल्हा आहे परंतु तिथेही वाशिम, कारंजा, लाड, रिसोद, मलकापूर असे संवेदनशील ठिकाणं आहेत। त्यानंतर यवतमाळसारखा मोठा जिल्हा आहे ज्याच्यामध्ये पुसद, उमरखेडसारखी संवेदनशील ठिकाणं आहेत प्रॉपर यवतमाळ। तर मनुष्यबळाचा विचार केला तर केव्हाही पोलिसांची संख्या ही त्या मानाने कमी पडते आणि समाजामध्ये आपल्या राज्यामध्ये देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर विधायक काम करायला इच्छुक असलेले तरुण विद्यार्थी आपल्याला सेवेत असताना फक्त त्यांच्याशी आपली जवळीक नसल्यामुळं समन्वय नसल्यामुळं ते थोडं तटस्थपणे पाहतात आणि मी विद्यार्थी दशेपासून थोडंसं मला या बाबतीत आकर्षण असल्यामुळं मी प्रामुख्यानं युवकांना तरुणांना केंद्रबिंदू मानून ही पोलीस मित्र योजना
अमरावती परिक्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चालू केली. तिथंही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तरुणांना, युवकांना, विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण तिथले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, तिथले अप्पर पोलीस अधीक्षक, तिथले पोलीस अधिकारी करतात. त्याहीपेक्षा पुढे चालून रोजगार मार्गदर्शन केंद्र योजना सुरू केलेली आहे. ज्या विद्यार्थ्याला, ज्या तरुणाला ज्या क्षेत्रामध्ये जायची आवड आहे तिथं जिथं कुठं संधी मिळेल तिथं आमचे अधिकारी त्याला प्रगतीसाठी मदत करतात. आणि यावर्षीचा 2016चा जो गुणोत्सव आहे मोठ्या प्रमाणावर विना पोलीस हस्तक्षेप या सर्व संवेदनशील शहरामध्ये पत्रकार बांधवाच्या पुढाकारातून अकोला शहरामध्ये तर यावर्षी खरं तर कमाल झाली. सर्व पत्रकार मित्रांनी अकोला, अकोटसारख्या ठिकाणी विना हस्तक्षेप पोलीस बंदोबस्त पार पाडला. तर ही संकल्पना मी जिथं आहे तिथं आहे, परंतु या पोलीस मित्रसुद्धा महाराष्ट्रभर मोठ्या संख्येनं आहेत. तर आमचे पुण्याचे पोलीस मित्र आहेत दिलीप सावळे, त्यांच्या डोक्यात आलं की थोडंसं कुठंतरी एकत्रित संघटित स्वरूप असावं, कुठंतरी त्याची दिशा असावी, म्हणून मग त्यांनी थोडंसं राज्य पातळीवर प्रयत्न केला. परंतु मी जिथं काम केलेले सगळी मंडळी त्याच्यासोबत आहेत. आणि साताऱ्यासारखे जिथं पोलीस मित्र योजनेचं म्हणा किंवा छात्र पोलीस मित्र योजनेची एक कर्मभूमी, जन्मभूमी आहे. त्याच्यामुळं निश्चितपणानं मला आनंद वाटतो. या योजनेला दीक्षित साहेबांच्या काळामध्ये फार प्रभावी चालना मिळाली. याही काळात मोठ्या प्रमाणावर युवकांसाठी योजना पुढे येत आहेत. फक्त माझं जनतेला विनम्र आवाहन आहे की आपणसुद्धा या पोलीस मित्र योजनेमध्ये साध्या वेशातील पोलीस म्हणून आणि एक जबाबदार नागरिक म्हणून सातारा शहर असेल, सातारा जिल्हा असेल, येथील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व युवकांनी, सर्व तरुणांनी, सर्व विद्यार्थ्यांनी पोलीस बांधवाला सहकार्य करावं ही नम्र विनंती. आणि आपली आणि आपल्या समाजाची प्रगती आपण साधण्यासाठी मदत करावी. एकंदरच आज विठ्ठल जाधव सरांनी महाराष्ट्र पोलीस मित्राची संकल्पना आपल्यासमोर सांगितलेली आहे. नक्कीच ही संकल्पना येणाऱ्या काळात यशस्वी ठरेल आणि पोलीस आणि नागरिक यांचं सलोख्याचं नातं जे करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे तो नक्कीच यशस्वी होईल. सर, आपण आज आपला वेळ काढला आणि आमच्या चॅनलला वेळ दिला त्याबद्दल मी आपलं आभार मानतो. नोटाबंदीच्या निर्णयानंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंत खऱ्या अर्थाने अर्थक्रांती घडली. सर्वसामान्य नागरिक ही पेटीएम, स्वाईप यंत्रणेद्वारे अनेक दैनंदिन व्यवहार करू लागले आहेत. या बदलाच्या दिशेने एसटीनेही एक पाऊल टाकले आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन प्रवास करत असलेले राज्य परिवहन मंडळाचे नेहमीचे नवे बदलात आत्मसात केले. एसटीच्या स्थापनेपासून आंतरबाह्य रचनेत वेळोवेळी बदल केले. खासगी प्रवास वाहतुकीकडे चाललेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक आसन व्यवस्था, स्वच्छता राखण्याकडे कटाक्षाने प्रवाशांना अभिवादन करणे असे उपक्रमही राबवले होते. त्यातील काहींना कर्मचाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी नव्या बदलांना आत्मसात करण्याचे कमी केली नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर स्वाईप कार्ड, पेटीएम किंवा ई पेमेंटचा वापर करण्याकडे त्यांचा कल सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यातील परिवहन मंडळाचे सातारा विभाग, सातारा पुणे, सातारा मुंबई विना थांबा या सुविधा म्हणजे अर्थवाहिनी ठरल्या आहेत. त्यामुळे या सेवेत नवीन निमआराम गाड्यांचा वापर मोठ्या संख्येने केला जाऊ लागला. या सेवेचा सर्वाधिक लाभ उच्च शिक्षित मंडळीकडून केला जातो. हाच विचार करून आता सेवेत आणखीन एका आधुनिक सुविधेचा समावेश केला आहे. सातारा विभागाने 2 स्वाईप मशीन खरेदी केले आहेत. त्यातील एक विना थांबासाठी तर दुसरी यंत्रणा संगणकृत आरक्षण खिडकीत केली जाणार आहे. या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला तर या यंत्रणाची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवली जाणार आहे. सांगली येथील सांगव येथे भाजपच्या मेळाव्यात बोलत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते वाढले असून आम्ही अनेक मासे गळाला लावले असे वक्तव्य केले. आमची नजर भलतीच खराब आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे वर्चस्व होते. दुर्बिणीने बघितले तरी भाजपचे कार्यकर्ते हुडकावे लागायचे. पण आता भाजपचे कार्यकर्ते वाढले गेले. आम्ही अनेक मासे गळाला लावले आहेत आणि सांगली जिल्हा भाजपमय केला आहे असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. ते आज सांगली जिल्ह्यातील साळगाव येथे भाजप मेळाव्यात बोलत होते. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोगाबाबत जनजागृती होण्याकरिता स्पर्श जनजागृती अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या ग्रामसभेत उपस्थितांना कुष्ठरोगाविषयी शास्त्रीय माहिती देण्यात आली. या ग्रामसभेमध्ये जिल्हाधिकारी यांचा कुष्ठरोगाबाबतचा संदेशाचेही वाचन करण्यात आले. तसेच कुष्ठरोगाबाबतची प्रतिज्ञा घेण्यात आली.
कुष्ठरोगाबाबत लोकांच्या शंकांचे निरसन करून गैरसमज दूर करण्यात आले। या ग्रामसभेत ग्रामस्थ, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, स्वयंसेविका उपस्थित होत्या। तसेच दिनांक 30 जानेवारी 2017 रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी निमित्त कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येणार आहे। या दिवशी सर्व आरोग्य संस्थेमध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून लोकांना कुष्ठरोगाबाबत आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे। तसेच विविध ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत प्रभात फेरी व प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असेही आरोग्य सेवा सातारा कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे। वाठार ते वाई मार्गावर ब्रिटिशकालीन जुना पूल होता, त्याला मोठी भेग पडली होती। दरम्यान लोकवृत्ताने प्रसारित केलेल्या वृत्तानंतर बांधकाम विभागाने या पुलाची दखल घेतली आहे। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।